सेकंड चॅप्टर डिस्कस करत होतो इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये बेसिकली आपण what is the analytical chemistry, what are the uses of analytical chemistry, and most important, qualitative and quantitative analysis. In previous lecture we study about chemical methods of qualitative and quantitative analysis. Okay, then how we can for what purpose we can use the chemical analysis that study in a previous lecture. Then next today lecture we study about the mathematical operations. We study mathematical operations and errors analysis. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन विथ एरर अनालिसिस. आता मॅथमॅटिकल ऑपरेशनची गरज काय, जर तुम्ही अनालिटिकल केमिस्ट्री जर पाहिलं तर अनालिटिकल केमिस्ट्री इन विच द accuracy of measurements is of the great concern. In analytical chemistry, मी analytical chemistry शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. the accuracy of measurement हा वर्ड खूप महत्वाचा आहे, की मेजरमेंट जे घेणार, जे आपण क्वांटिटी डिफाईन करणार, ह्या क्वांटिटी मध्ये accuracy खूप महत्वाची टर्म. तर accuracy जेवढी बेटर तेवढं analytical chemistry मध्ये काय असेल, त्या टर्मला व्हॅल्युएशन राहील. also there can be intrinsic error in analytical measurement. आणि तिथं कोण असतं, इंट्रेन्सिक एरर. आता इंट्रेन्सिक एरर काय भानगड, तर इंट्रेन्सिक एरर म्हणजे काय, ज्यावेळेस एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल आपण कुठलं तरी एक इन्स्ट्रुमेंट घेतलं की जे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला वेल नोन आहे, जे डायबेटिक पेशंट असतात यांच्या बॉडीमध्ये शुगर लेवल जी असते ती जास्त असते, बरोबर आहे. तर त्याच्या मेजरमेंटसाठी आपण सपोज एक इन्स्ट्रुमेंट घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण ब्लड टाकलं तर तो आपल्याला शुगर व्हॅल्यू दाखवतो, किंवा ब्लड प्रेशर आहे, बीपी मोजायचा असेल तर त्यासाठी आपण काय केलं, एक इन्स्ट्रुमेंट घेतलं, तो आपल्याला काय दाखवेल, बॉडीचा ब्लड प्रेशर दाखवेल. वेइंग मशीन असेल, वेट करायचं असेल बॉडीचं वेट करण्यासाठी आपण एक मशीन घेतलं. तर प्रत्येक जे काही सिस्टीम आहे, मशीन आहे, ह्या मशीन मध्ये काय असू शकतं, एरर असू शकतो. मग एरर दोन पद्धतीने असेल, एक तर तो मशीन मध्ये प्रेझेंट असेल, एरर दोन प्रकारचे असतील. ठीक आहे, इट इज नॉट इन अवर पार्ट बट वी डिस्कस. एरर आर टू टाइप. द फर्स्ट, मॅन्युअल एरर. मॅन्युअल एरर म्हणजे काय, ह्युमन बिंगच्या मिस्टेकमुळे जो काही एरर होईल त्याला म्हणणार मॅन्युअल एरर. अँड द सेकंड, त्याला जर मी ए म्हटलं, द सिस्टीम एरर. सिस्टीम एरर म्हणजे काय, आपण जे काही इन्स्ट्रुमेंट यूज करतोय ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असणाऱ्या एरर मुळे, किंवा त्याने जो काही डेटा आपल्याला दिला या डेटामधून कन्वर्जन करताना जो काही एरर तयार होईल. मग सिस्टीम एरर किंवा मॅन्युअल एरर यांचं ज्या वेळेस ऍक्च्युअल व्हॅल्यूज मध्ये कन्वर्जन केलं जातं त्यावेळेस जो काही एरर असेल त्या एररला काय म्हटलं जातं, इंट्रिन्सिक एरर. म्हणजे इंट्रिन्सिक एरर जो आहे हा मॅन्युअली पण होऊ शकतो किंवा सिस्टीम एररने सुद्धा होऊ शकतो. मग आता इंट्रिन्सिक एरर अराईज होण्यामागचं मेन रिझन काय, देन
intrinsic error, the numerical data the numerical data obtained obtained experimentally सांगतो. ओके, the numerical data obtained experimentally are are treated mathematically mathematically to reach some quantitative conclusions. पाहता न्यूमेरिकल डेटा आपल्याला काहीतरी ऑप्टेन झाला. ओके, ह्या न्यूमेरिकल डेटा जो काही सिस्टीमने आपल्याला दिला, आता फॉर एक्झाम्पल सपोज आपण कुठल्या तरी सिस्टीमने एक ॲनालिसिस केलं. आपण सपोज ब्लडचं ॲनालिसिस केलं. काय केलं आपण? ब्लडचं ॲनालिसिस केलं. मग आता ब्लडमध्ये कुठले कुठले पिगमेंट्स असतात? तर ब्लडमध्ये असतं हिमिओग्लोबिन, HB, बरोबर आहे. त्यानंतर ब्लडमध्ये प्रेझेंट असेल ब्लड शुगर, बरोबर आहे, युरिया, प्रोटीन्स, तर हे एक्सेट्रा, हे जे काही कंपोजिशन्स आहेत ब्लडचे, ठीक आहे, सिस्टीमने आपल्याला हे कंपोजिशन सांगितले. पण जो कोणी रिडिंग घेणारा असेल, म्हणजे हे याचे व्हॅल्यू आपल्याला एक्सपेरिमेंटली ऑप्टेन झाले की ब्लडमध्ये ब्लड शुगर किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, ब्लडचं प्रोटीन किती आहे, एक्सेट्रा. आपल्याला हा सर्व डाटा जो आहे तो ऑप्टेन झाला. ओके, आपल्याला हा सर्व डेटा ऑप्टेन झाला. पण हा डेटा जो आहे हा कन्व्हर्ट करणारा, म्हणजे ह्या डेटापासून आपण काहीतरी क्वालिटेटिव्ह कन्क्लुजन पर्यंत ज्यावेळेस पोहोचणार, त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली किंवा कॅल्क्युलेशन मध्ये रॉंग व्हॅल्यू पुट झाल्या, कॅल्क्युलेशन रॉंग झाला, आणि त्यामुळे जो काही रिझल्ट आहे कन्क्लुजन हा ज्या वेळेस चुकीचा दिला जाईल त्याला म्हणतो आपण इंट्रन्सिक एरर. त्याला काय म्हणतो आपण? इंट्रन्सिक एरर मीन्स बेसिकली the accuracy of measurement and accuracy of mathematical operations are conducted properly. That time there will be less intrinsic error, or intrinsic error basically obtained when experimental values get converted to qualitative conclusions. In this there are some fault, that fault are known as intrinsic error. तिथं जो काही मिस्टेक झाली, आता HB ची व्हॅल्यू काहीतरी सिस्टीम 9.9 दाखवतोय, आणि जो कोणी लॅब अनालिस्ट आहे ह्या लॅब अनालिस्टने ती व्हॅल्यू कन्सिडर करताना 8.9 कन्सिडर केली, किंवा त्याला मॅन्युअली मिस्टेक झाली आणि त्याने व्हॅल्यू काय घेतली? 8.9 घेतली. म्हणजे हा काय झाला? फॉल्ट झाला, ही चूक झाली. आणि ती चूक म्हणजेच काय? एरर. त्यालाच म्हणतो आपण मिस्टेक. येते लक्षात? मग याशी जी काही मिस्टेक असेल की एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि मॅथमॅटिकल कन्क्लुजन्स, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स यांच्यापासून क्वांटिटेटिव्ह कन्क्लुजन जे हे काय असतील? डिफरन्स आपल्याला ऑप्टेन होत असतील, दॅट टाइम दॅट सच एरर इज नोन ॲज इंट्रिन्सिक एरर. ओके, म्हणून अनालिटिकल जो केमिस्ट असेल, अनालिटिकल केमिस्टला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही हॅव्हिंग नॉलेज अबाउट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. हेन्स analytical chemist having knowledge about
mathematical calculations. म्हणून त्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचं नॉलेज पाहिजे. जर त्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचं नॉलेज असेल तरच तो प्रॉपरली कन्क्लुजन देऊ शकतो. अँड that time experimental values gives proper conclusions. त्याच वेळेस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज जे आहेत हे आपल्याला प्रॉपर कन्क्लुजन देऊ शकतील. अदरवाईज एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूजच्या प्रॉपर कन्क्लुजन्स आपल्याला भेटणार नाही. मग आता एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूजच्या प्रॉपर कन्क्लुजन जर आपल्याला भेटणार नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रॉपर कन्क्लुजन्स शोधावे लागतील. आणि ज्यावेळेस प्रॉपर कन्क्लुजन शोधायचे असतील, that time we need some important calculations. त्यावेळेस आपल्याला काही important calculations करावे लागतील. And that known as scientific notations. आणि याच्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात यांना म्हणतो आपण सायंटिफिक नोटेशन. They also known as exponential notations. सायंटिफिक म्हणजे काहीतरी मॅथमॅटिकली त्यांच्या व्हॅल्यूज. नोटेशन्स म्हणजे सिम्बल्स किंवा युजेस. ठीक आहे. आता सपोज now suppose a chemist take 1 gram of hydrogen. Suppose chemist take 1 gram of hydrogen. chemist ने 1 ग्राम हायड्रोजन घेतला. ठीक आहे. having number of molecules are having number of molecules are as large as व्हॅल्यू लिहितोय मी. ठीक आहे. 602 200 000 000 0000000. ओके. तर 1 ग्राम हायड्रोजन जर घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती भेटले? 602 200 000 000 000 000 000 means that are 3 3 6 9 12 15 18 and after that 2 means 20 zero on 6022 आणि त्यानंतर किती झिरो आहेत? 20 झिरो. ह्या पद्धतीने टोटल 24 डिजिट नंबर्स आपल्याला ऑप्टेन झाला. अँड दॅट आर दी मॉलिक्युल्स. means in 1 gram of hydrogen number of molecules are large number as. Okay. Then and mass of hydrogen atom is so small as. आणि पहा तिकडे मॉलिक्युल्स नंबर ऑफ मॉलिक्युल्सची संख्या तर लार्ज भेटली, पण जर आपण मास जर हायड्रोजन गॅसचं पाहिलं तर हायड्रोजन गॅसचं मास किती आहे? इट इज 0.0000000000000 that are 3 6 9 12 15
18,00166 gram. How much it is? 12, 15, 18, 21, 3, 6, 9, 12, 15, 18. Okay, more, or there are more 3 zeros. This will 1, okay, 2, 3. ठीक आहे, या पद्धती. पहा आता किती zeros घेतल्या? 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 22, 23. असे 23 झिरो, आणि त्यानंतर कोण आहे? 166 ग्राम. जे 0 पॉइंट एवढी स्मॉल व्हॅल्यू त्याची आहे मासची, मास ऑफ हायड्रोजन ॲटम इन टर्म्स ऑफ ग्राम. आता जो काही केमिस्ट आहे हा एवढे संख्या लिहित असताना डेफिनेटली देअर विल पॉसिबिलिटी टू ऑकर एरर. आता आपणच लिहित असताना आपण गोंधळात पडलो, पण तो जर केमिस्ट जर एवढे नंबर ऑफ झिरो लिहिल, that time definitely he will cause occur. तर त्यावेळेस 100% ऑकर 100% एरर ऑकर होण्याचे चान्सेस आहे, ड्यू टू लार्ज नंबर ऑफ zeros, most probability to occur error. मग इथं मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आहे कशासाठी? तर एरर ऑकर होण्यासाठी. मग ही प्रोबॅबिलिटी जर आपल्याला रिड्यूस करायची असेल, दॅट टाइम हेन्स टू रिड्यूस errors we can use scientific notations. ओके, मग याचे नंबर ऑफ झिरो जे आहेत हे रिड्यूस करण्यासाठी आपण काय करत असतो? सायंटिफिक नोटेशन. हेन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स in hydrogen atom can be represented as. आता ते कसे रिप्रेझेंट केले जाते पाहत, इकडे लक्ष द्या. जर मी फर्स्ट डेसिमल नंतर डेसिमल पॉइंट ठेवला तर इट इज 6.0, 6.022. ओके, आणि आता त्यानंतर किती डेसिमल पॉइंट सरकलो मी, पहा कॅल्क्युलेट करत चला. फ्रॉम दिस पॉइंट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, up to 2. This second 2 is a 22, is a 23. किती डेसिमल सरकलो मी ह्या 0 पासून? There is a 23. Hence that will be written as, आता ही टर्म मी ॲज इट इज लिहितो, 6.022. किती डेसिमल सरकलो आपण? 0, 23. हेन्स दॅट विल रिटर्न इन टर्म्स ऑफ 10⁻⁴. जेवढे सरकले तुम्ही तेवढी काय केली? 10⁻⁴ लिहिली, अँड दॅट आर दी मॉलिक्युल्स. म्हणजे आता एवढी संख्या न लिहिता आपण काय करणार? शॉर्ट फॉर्म मध्ये तिला ह्या पद्धतीने लिहिणार, दॅट नोन ॲज दी सायंटिफिक नोटेशन. पाहता आपण कुठल्या बाजूला गेलो? ह्या डेसिमल पासून, म्हणजे इथून आपण स्टार्ट केला आणि आपण कुठल्या बाजूला गेलो? लेफ्ट हँड साइड कडे गेलो. ज्यावेळेस आपण लेफ्ट हँड साइडला गेलो त्यावेळेस आपण व्हॅल्यू काय घेतली? 10⁻⁴ पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतली. आता इकडच्या बाजूला पाहता ऑलरेडी काय आहे? 0 पॉइंट आहे, हा पॉइंट इथं आहे, आणि इकडे ही संख्या बदलत गेली. मग मला जर हा डेसिमल पॉइंट ह्या पोझिशन पासून ह्या पोझिशनला जर न्यायचा असेल
तर मला काय करावं लागेल, डेसिमल पॉईंट सरकावं लागेल. मग किती सरकावं लागेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. 23 डिजिट जर गेलो तर तो कुठपर्यंत आला, हा 0 आला. पुढे 166 बाकी असेल. म्हणजे जर मी त्याला लिहिला तर 0.166 इंटू 10 किती झाला तो, पॉवर 23. पण ही पॉवर कुठे गेली आपली, राईट हँड साइड कडे गेली. दॅट टाइम दॅट बिकम निगेटिव्ह, म्हणून तो 23. आणि युनिट काय त्याचं. मी जर अजून एक पॉवर सरकवली तर काय होईल तो, 1.66 इंटू 23चा पुढचा 1 काय येईल, मग 24 येईल. म्हणून तो होईल 10⁻24. मी जर अजून एक डेसिमल पुढे सरकलो, दॅट इज 16.6 इंटू 10⁻25. And by this way the whole term written in this form, that known as scientific notation. ह्याच्या फॉर्म मध्ये लिहिणं याला म्हणतो आपण सायंटिफिक नोटेशन. व्हॉट इज सायंटिफिक नोटेशन, काय सायंटिफिक नोटेशन समजलं. मग तर सायंटिफिक नोटेशन मध्ये काय करतो आपण, इन सायंटिफिक नोटेशन in scientific notation we represent n into 10⁻n. आपण ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करू, वेअर स्मॉल n, आता स्मॉल n कोण असतो, then small n is the exponent having value positive or negative. हा एक्सपोनेंट आहे, याची व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. अँड व्हॅल्यू ऑफ n व्हॅरी बिटवीन 0 to 9 किंवा 0 to 10 म्हटलं तरी चालेल. पुस्तकात 1 to 10 दिले आहे, आपण ती 0 to 9 और 1 to 10 सुद्धा आपण लिहू शकतो. आणि ह्या पद्धतीने काय असेल, आपण सायंटिफिकली नोटेशन जे आहेत त्या टर्म्सचे रिप्रेझेंट करत असतो. तर सायंटिफिक नोटेशन काय समजले, मग सायंटिफिक नोटेशन काय समजलं का, सायंटिफिक नोटेशन कुणाला म्हणायचं हे समजलं का. ओके. आता मी ज्याला विचारेल फक्त त्यानेच सांगायचं, बाकी दुसऱ्याने काही बोलायचं नाही. सर्वांना समजली व्हॅल्यू सायंटिफिक नोटेशनची, ठीक आहे. मग जर आपण एक टर्म घेतली 22,158.9, ठीक आहे, ह्या पद्धतीची एक टर्म घेतली, ठीक आहे, 22,158.9 या पद्धतीची एक टर्म आपण घेतली, ठीक आहे. आता मला जर इला कन्व्हर्ट करायचं आहे, दॅट इज 2.2158.9, तर त्यावेळेस मी 10 किती टर्म, काय केलं मग, आता पहा हा डेसिमल पॉईंट इथे, ह्या डेसिमल पॉईंट इथून कुठपर्यंत शिफ्ट केला मी, या पोझिशन पर्यंत. मग किती घर शफल केले, 1 2 3 4, म्हणून हा काय येईल 10 काय येईल तो 10 गॉट इट, समजलं. सपोज एक अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, इफ 99.9
58927 इज इक्वल टू, आता मला याला इक्वल टू लिहायचंय, पुन्हा एवढं लिहायचंय, हा डेसिमल पॉइंट जो आहे हा मला 2 आणि 7 मध्ये लिहायचा, 99589.2.7. हा डेसिमल पॉइंट मी इथून कुठे नेला, ह्या डेसिमल पॉइंटला नेला. मग आता काय व्हॅल्यू येईल, इंटू, आता परत मग तसंच, फर्स्ट डेसिमल, सेकंड डेसिमल, थर्ड डेसिमल, फोर्थ डेसिमल, 4च डेसिमल गेलो ना आपण. मग 5 कसं काय, किती डेसिमल गेलो आपण, 4 डेसिमल गेलो, म्हणून इट बिकम 10⁻⁴. काय येईल ती, 10⁻⁴. ओके. जर मी अजून एक्झाम्पल घेतलं, 0.00925000078 आणि मला ही व्हॅल्यू लिहायची आहे, मला ही व्हॅल्यू लिहायची आहे, मला हा जो डेसिमल पॉइंट आहे इथला, हा डेसिमल पॉइंट ह्या जागेवर आणून ठेवायचा आहे 7 पॉइंट, म्हणजे मला ही टर्म लिहायची आहे 92,50,000,7.8. देन व्हॉट इज द 10⁻⁴, त्यावेळेस 10⁻⁴ -9. कसं काय, पहा मग, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8, 9, म्हणजे 9 डेसिमल सरकलं, म्हणून इट बिकम 10⁻⁹. समजतंय, ठीक आहे. सपोज जर आपण व्हॅल्यू घेतली 0.12395 आणि मला ती लिहायची 12395.0, काय मग व्हॅल्यू, -4, काय, कन्फर्म, इट 10⁻⁻⁵, नॉट -4. का, कारण की हा 1 1 झाला, 2 3 9 4 आणि 5, 5 डेसिमल सरकलो ना आपण इकडे, म्हणून हा झाला 10⁻⁵. मग आता एक लक्षात ठेव, वेन डेसिमल पॉइंट goes on left side, ज्यावेळेस डेसिमल पॉइंट कुठल्या बाजूला जातोय, लेफ्ट साइड, लेफ्ट साइडची डायरेक्शन कशी असेल, ह्या पद्धतीने, ठीक आहे. ज्यावेळेस डेसिमल पॉइंट कुठे जातोय, लेफ्ट साइड, दॅट टाइम 10⁻⁴ is always positive. ही जी म्हणजे n ची व्हॅल्यू, n इज ऑलवेज पॉझिटिव्ह, n ची व्हॅल्यू कायम काय येईल, पॉझिटिव्ह. अँड इफ डेसिमल पॉइंट goes to right hand side, राईट हँड म्हणजे ह्या डायरेक्शन, then 10⁻n is always negative, that is n is equal to negative, यांची टर्म त्यावेळेस काय असेल, निगेटिव्ह असेल. आलं लक्षात. मग असे ह्या पद्धतीने आपण डेसिमल पॉइंट जे डेसिमल पॉइंट वर आपण सायंटिफिक नोटेशन जे ते घेत असतो, ठीक आहे. ओके, चला देन नेक्स्ट. आता सायंटिफिक नोटेशन जे यांच्यामध्ये काही हे होत असतात, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होत. देन वेन ॲडिशन, आता काही टर्म्स मध्ये ज्यावेळेस ॲडिशन होते, तर ॲडिशन कशी केली जाते, ठीक आहे. सपोज
सपोज 4.95 into 10 raised to 5 plus 9.2 into 10 raised to 6 ह्या पद्धतीची टर्म आणि या दोघं टर्मची काय करायला लावली आपल्याला समेशन करायला लावली. तर ज्यावेळेस ह्या पद्धतीचं समेशन येईल त्यावेळेस आपल्याला 10 raised to च्या दोघं पॉवर कशा पाहिजे इक्वल पाहिजे. मला ही जर 10 raised to 5 करायची असेल मग आता काय करावं लागेल हिची मला 10 raised to 5 करायचंय तर काय करावं लागेल राईट हँड साईडला जावं लागेल की लेफ्ट हँड साईडला जावं लागेल. म्हणजे मला तिच्यामध्ये काय करायचं एक मायनस टर्म ऍड करायची. मग मायनस टर्म कधी ऍड होईल ज्यावेळेस मी डेसिमल पॉईंट जो तो कुठल्या बाजूला घेऊन जाईल राईट हँड साईडला नेईल त्यावेळेस ती टर्म काय होईल निगेटिव्ह. म्हणजे मला काय करावं लागेल मग 4.95 इंटू 10 raised to 5 प्लस आता एक डेसिमल पॉईंट सरकला म्हणजे हा काय झाला 92 इंटू 10 raised to काय होईल मग 5 कारण की 92 झाला की हा काय होऊन जाईल 10 raised to ठीक आहे मी त्याला 10 raised to 6 लिहितो इंटू 10 raised to -1 10 raised to 6 10 raised to -1 म्हणजे किती उरला मग 6 मधून 1 गेला 5 उरला म्हणून मग काय उरेल मग 4.95 इंटू 10 raised to 5 प्लस 92 इंटू 10 raised to 5. पाहता दोघंकडचे 10 raised to पॉवर कशा आल्या कॉमन आल्या म्हणून मी 10 raised to 5 जो आहे तो काय केला दोघं टर्म मधून कॉमन काढला. ओके मग आता काय येईल 4.95 प्लस 90 दॅट बिकम किती येईल मध्ये 96.95 into 10 raised to 5. This will be the final value. ही काय झाली तुमच्या याची फायनल व्हॅल्यू म्हणजे 4.95 प्लस 92 केलं किती आलं ते 96.95 इंटू 10 raised to 5. ह्या पद्धतीने काय केलं आपण त्याची ऍडिशन टेक्स प्लेस केली. ह्या पद्धतीने काय केले आपण त्याची ऍडिशन टेक्स प्लेस केली. थोडासा ठीक आहे आपण त्याला 10 raised to 6 पण करू शकतो ही टर्म. ही जर आपण 10 raised to 6 केली तर 4.95 इंटू 10 raised to 5 चा काय होईल 0.495 इंटू 10 raised to 6. ओके मग आपण 0.495 हा इकडचा 10 raised to 6 आणि इकडचा काय 9.2 10 raised to 6 दोघांमधून काय कॉमन काढला आपण 10 raised to 6 कॉमन काढला. ठीक आहे मग ह्या दोघांची ऍडिशन केली इंटू 10 raised to 6 म्हणजे पहा इकडे 96.95 आलं होतं इकडे काय येईल 9.695 इंटू 10 raised to 6 इकडे 10 raised to 5 होता इकडे 10 raised to 6 सारखंच आन्सर येईल त्याने काय बदल होणार नाही. ओके कुणाला काही डाऊट मग याच्यात ऍडिशन मध्ये कुणाला काही डाऊट का अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं ओके अजून एक एक्झाम्पल घेऊन त्याला एक्झाम्पल घेऊया आपण एक अजून 2.223 इंटू 10 raised to 5 न घेता मी 10 raised to 8 घेतो ठीक आहे प्लस 2.983 इंटू 10 raised to 5. आता मुद्दामून मी दोघं टर्म डिफरन्स घेतला एक 10 raised to 8 घेतलेली आहे एक टर्म 10 raised to 5 घेतलेली एक तर 10 raised to 5 चं 10 raised to 8 करा किंवा 10 raised to 8 चं 10 raised to 5 करा कुठलं सोपं आहे एक तर 10 raised to 8 चं 10 raised to 5 करा किंवा 10 raised to 5 चं 10 raised to 8 करा 10 raised to 5 चं 10 raised to 8 केलं तर काय करावं लागेल +3 करावं लागेल मग +3 कधी होईल ज्यावेळेस तो डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला जाईल बरोबर आहे म्हणजे ती व्हॅल्यू डिफिकल्ट होते. आपण जर याचं जर 5 केलं तर याला काय करावं लागेल ही व्हॅल्यू इकडच्या बाजूला शिफ्ट करायला लागेल म्हणून आपण काय करू 2.223 इंटू 10 raised to 8 इज इक्वल टू याला मी 3 डेसिमल सरकून घेतो 1 2 3 म्हणजे ही काय होईल 222
3 into 10 raised to 8 into 10 raised to minus 3. म्हणजे 8 minus 3 किती झालं? 2 2 2 3 into 10 raised to 5. ओके, ही व्हॅल्यू आपण कन्वर्ट करू. या पद्धतीने आपण ऍडिशन करणार. मग ज्यावेळेस सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन मध्ये तेच आपल्याला करायचंय. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करायचं आपल्याला? जसे ह्या पॉवर आपण कॉमन केल्या तशाच पॉवरच्या टर्म काय करून घ्यायच्या आहेत? कॉमन करून घ्यायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करायचंय ज्या दोन टर्म असतील तुमच्या. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करायचंय? आता सपोज व्हॅल्यू घेतली आपण 5.6 into 10 raised to 5 minus 6.9 into 10 raised to 6. ठीक आहे, या पद्धतीचे आपण टर्म घेतले आणि यांचं काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्शन. दोघं टर्म कॉमन करून घ्या. एक आहे 10 raised to 5, हे एक आहे 10 raised to 6. मी जर 10 raised to 6 चं 10 raised to 5 केलं तर काय करावं लागेल? एक टर्म निगेटिव्ह करावी लागेल. एक टर्म निगेटिव्ह करण्यासाठी मला ही टर्म काय करावी लागेल? मग 6.9 into 10 raised to 6 is equal to 69 into 10 raised to 6 into 10 raised to minus 1. बरोबर? ठीक आहे, म्हणजेच किती आलं आहे? 69 into 10 raised to 5. मग ह्या दोघांची जर मी ऍडिशन केली 5.6 into 10 raised to 5 minus 69 into 10 raised to 5. ओके, मग 69 मधून 5.6 minus 69 into 10 raised to 5 कॉमन आला. ओके, काय येईल मग? मायनस 0.4. 69 मधून 5.6 वजा करा. 4 1 9 मधून 6 गेले 3, that is 63. minus 63.4 into 10 raised to 5. This will be the final answer. हे झालं तुमचं फायनल आन्सर. या पद्धतीने ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन, या पद्धतीने ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ह्या गोष्टी इम्पॉर्टंट. ठीक आहे, चला मग आजच्या लेक्चरला आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या ते परत एकदा फास्ट रिवाइज करू आपण. आजच्या लेक्चरला आपण सुरुवात केली फ्रॉम मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर्स. ठीक आहे, तर ॲक्युरसी ही ऑर्गॅनिक ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट डील करते. ओके, म्हणून ज्यावेळेस तुम्ही ॲक्युरसी घेणार त्यावेळेस ॲक्युरसी सोबत आपल्याला इंट्रेन्सिक एरर येत असतात. तर इंट्रेन्सिक एरर काय असतात? तर इंट्रेन्सिक एरर बेसिकली एरर्स आर टू टाईप: मॅन्युअल एरर अँड सिस्टीम एरर. मॅन्युअल म्हणजे इन्स्ट्रुमेंट हँडल करणारा जो काही पर्टिक्युलर केमिस्ट असेल याच्या हँडलिंगमुळे एरर तयार होईल, किंवा मग सिस्टीम जी आहे सिस्टीमला काही प्रॉब्लेम असतील त्यामुळे ती आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू देणार नाही, त्याला म्हणतो आपण सिस्टीम एरर. ठीक आहे, आणि ज्यावेळेस या दोघांपासून म्हणजे जी काही सिस्टीमची ऑप्टेन व्हॅल्यू आहे दॅट आर कन्व्हर्टेड मॅथमॅटिकली टू रिच क्वालिटेटिव्ह कन्क्लुजन. तर ह्या मेथडमध्ये काय होईल? काहीतरी डाउट्स फॉल्ट क्रिएट होते आणि हा फॉल्ट म्हणजेच काय? इंट्रेन्सिक एरर. ठीक आहे, म्हणून मग इंट्रेन्सिक एरर अवॉइड करण्यासाठी जो कोणी केमिस्ट असेल याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुद्धा येणं गरजेचं आहे. कारण की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ज्यावेळेस येतील त्यावेळेस तो प्रॉपरली कन्क्लुजन जे आहे ते काय करू शकतो? मांडू शकतो. म्हणून मग त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे सायंटिफिक नोटेशन्स. ओके, आणि मग आपण सायंटिफिक नोटेशन्स घेतले की सायंटिफिक नोटेशन्स मध्ये आपण काय करत असतो? जे काही लार्ज व्हॅल्यू असतील यांना स्मॉल फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म यूज करत असतो, म्हणून त्याला आपण एक्सपोनेन्शियल नोटेशन सुद्धा म्हणत असतो. मग जर आपण
ह्या पद्धतीची लार्ज नंबर जो आहे तो आपण जर ह्या पद्धतीने लिहिता आला तर त्यावेळेस आपण 10⁻23 ही पॉवर यूज करणार. त्याचबरोबर ह्या पद्धतीचं जे काही नंबर असते त्याला आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहिले आणि ह्या पद्धतीने आपण सायंटिफिक नोटेशन जे ते दाखवत असतो आणि त्याच्यावरच आपण नंतर मग दोन कॅल्क्युलेशन घेतले. एक होतं ऍडिशन आणि सेकंड होतं सबस्ट्रॅक्शन. ह्या पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन, एरर अनालिसिस आणि सायंटिफिक नोटेशन त्याच्यामध्ये ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे दोन ऍक्टिव्हिटी डिस्कस. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण रिमेनिंग पार्ट जो आहे पुढचा मल्टिप्लिकेशन आणि प्रिसिजन ह्या गोष्टी